नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोकठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चिखला या गावात अर्ध्या रात्री मांडण्यात आला। ते देखील अज्ञात व्यक्तीच्या माध्यमातून मांडण्यात आला अशी सुद्धा माहिती आलेली आहे। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आम्ही त्या ठिकाणी हलवू देणार नाही किंवा तो नदीत टाकू देणार नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्या मुलीच्या माध्यमातून घेतली होती। आणि त्यानंतर त्या मुलीचे कपडे फाडण्यात आलेले, तिला मारहाण करण्यात आलेले, तिच्या आईला सुद्धा मारहाण करण्यात आलेले, तिच्या बहिणीला सुद्धा मारहाण करण्यात आलेले असे देखील आपण व्हिडिओ बघितले असतील। परंतु सध्याचं वातावरण त्या ठिकाणचं काय आहे आणि नेमकं प्रकरण काय घडलं होतं, दोन गटात तो वाद होता का, आणि चित्रावाग ज्या पद्धतीने म्हणतात की जे काही वाद असेल ते दोन गटात होता। छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्या ठिकाणी फक्त नाव घेण्यात आलं आणि आडुसा घेण्यात आला अशा पद्धतीची माहिती चित्रावाग यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता जे काही चित्रावाग म्हणतात ते खरं आहे का, आणि दोन गटात वाद जर होता तर मग छत्रपती शिवाजी महाराज यांचाच आडुसा का घेण्यात आला किंवा ते प्रकरण सध्याचं काय घडलं याचाच आढावा आपण घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मंडळी, मी गणेश ठाकरे रोकठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। म्हणजे ज्या अर्थी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्या ठिकाणी अर्ध्या रात्री मांडण्यात आला आणि त्यानंतर त्या मुलीने, त्या मुलीच्या आईने, बहिणीने आणि भावाने त्या ठिकाणी सहकार्य केलं। म्हणजेच त्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आम्ही त्या ठिकाणी हलवू देणार नाही। ज्या व्यक्तीने मांडला असेल त्याचं आम्हाला माहीत नाही, परंतु हा पुतळा आम्ही त्या ठिकाणी हलवू देणार नाही अशी स्पष्ट त्या भूमिका त्या मुलीच्या माध्यमातून घेण्यात आली। तर सरपंच यांचं म्हणणं होतं की त्या ठिकाणी जे काही पुतळा आहे तो आपण एका बाजूला मांडू, एका वेगळ्या ठिकाणी मांडू, कारण तर या ठिकाणी जागा कमी आहे आणि अंगणवाडी सेविकेचं जे काही अंगणवाडी असतील त्या अंगणवाडीची शाळासुद्धा आहे, म्हणून या ठिकाणी ते पुतळा मांडणं योग्य होणार नाही, आपण एका वेगळ्या ठिकाणी मांडू आणि याहीपेक्षा मोठा मांडू अशा पद्धतीने सरपंचांचं म्हणणं होतं। परंतु मुलीने त्या ठिकाणी ऐकलं नाही। माझा पुतळा मी कोणी जरी मांडला असेल तर तो पुतळा मी या ठिकाणी हलवू देणार नाही, त्याची विटंबना होऊ देणार नाही अशी त्या मुलीची प्रतिक्रिया होती। आणि त्यानंतर मुलीच्या घरचे म्हणजेच पती असेल, आई असेल, भाऊ आणि बहीण अशा पद्धतीने त्या मुलीचे जे काही घरचे होते ते सरपंच यांच्या घरी गेले आणि सरपंचांच्या घरी गेल्यानंतर ते घरानं सांगत होते की आता जे काही झालं ते झालं, परंतु आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा याच ठिकाणी राहू द्यावा अशी विनंती करत होते। परंतु सरपंच ऐकायला तयार नव्हते। सरपंचाने त्या ठिकाणी त्या घरच्या त्या मुलीला आमच्या घरी का आलेत किंवा सांगायला का आलेत म्हणून त्या मुलीला मारहाण करण्यात आले, तिचे कपडेसुद्धा फाडण्यात आले, तिच्या घरच्या सरपंचाच्या घरच्या जे काही व्यक्ती असतील त्यांनी ते कपडे फाडले असं सुद्धा म्हणण्यात आले आहे। परंतु तो सरपंच यांचा सुद्धा एक आरोप केलेला आहे, सरपंच यांनी सुद्धा एक आरोप केलेला आहे, माझ्या घरावरती दोन व्यक्ती आल्या होत्या, महिला, तिचा भाऊ आणि जो काही मुलगा असेल भाऊ आणि पत्नी बहीण अशा व्यक्तींच्या माध्यमातून माझ्या घरावरती चोरी झालेली आहे। माझ्या घरात 2 लाख रुपयाचा जो काही मुद्देमाल असेल ते चोरण्यात आलेलं आहे, सोनं आणि चांदी असं सुद्धा चोरण्यात आलेलं आहे असं सरपंच यांचं म्हणणं आहे। आणि माध्यमाशी बोलताना त्यांनी थोड्या वेळापूर्वी एक व्हिडिओसुद्धा जाहीर केलेला आहे। परंतु ती मुलगी स्वतःचे कपडे फाडणार का, आणि सरपंच यांच्या घरात जर 2 लाख रुपये होते, सोनं चांदी होते, तर मग सोनी चांदी जो काही आरोप असेल तो सुरुवातीलाच का केला नाही, त्याच्यावरती कारवाई का झाली नाही, आणि मुलीच्या माध्यमातून जेव्हा उठाव केला किंवा मुलीचे कपडे फाडल्यानंतर ज्या पद्धतीने आरोप होताना दिसत आहे आणि मुलीच्या माध्यमातून जे काही कारवाई झालेली आहे, मनोज जरंगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे जे काही आरोपी असतील त्यांना जेलमध्ये टाकल्यानंतर सरपंच आता फरार असतील आणि सरपंचाच्या घरचेसुद्धा जेलमध्ये असतील, म्हणून या पद्धतीचे जर आरोप करत असतील तर हे चुकीचं आहे। आणि चित्रावाग जर म्हणत असतील की दोन गटात हे वाद झाला तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीच्या माध्यमातून मांडण्यात आला असं त्या मुलीचं म्हणणं आहे। परंतु जर जातीवाद होत असेल, मराठा आणि ओबीसी वाद त्या ठिकाणी जर पेटत असेल आणि राज्यामध्ये राजकारणी लोक जर आपला हात धुवून घेत असतील तर हे काही योग्य नाही असं देखील त्या मुलीचं म्हणणं आहे, त्या ठिकाणच्या लोकांचं म्हणणं आहे। आता नेमका वाद कसा होता आणि त्यानंतर त्या मुलीचे कपडे का फाडण्यात आले, जर विरोध असता किंवा विरोध जर करायचा असता तर तो कायदेशीर केला असता किंवा त्याला जे काही पोलीस प्रशासन असेल ते हँडल करता आले असते, त्यांच्या माध्यमातून देखील ते हँडल करता आलं असतं। परंतु जे काही प्रकरण असेल ते चिघळण्याचं काम कोणाच्या माध्यमातून झालं आणि राजकारण यामध्ये पेटले का, किंवा राजकारणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ठावठिकाणा घेतला जातो का, राजकारणी त्या ठिकाणी का भेट देत आहेत आणि चित्राभाग जे काही म्हणतील ते योग्य आहे का, अनेक प्रश्न येतात। आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते, काय घडलं असेल त्या मुलीच्या संदर्भात किंवा सरपंच जे काही म्हणतात ते खरं आहे का, याच्या संदर्भात नेमकं तुम्हीच कमेंट करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।